कॅन यू इमॅजिन फ्रेंड्स, 1 कप मूग डाळ जी आहे त्याच्यापासून आपण इतक्या साऱ्या पापड्या बनवलेल्या आहेत. एकदम हेल्दी रेसिपी बनवली आपण याच्यामध्ये मैदा किंवा रवा वापरलेला नाही आहे, तरी देखील ह्या किती एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता, हे बघा किती क्रिस्पी झालेल्या आहेत आपल्या या. आणि खूप हेल्दी झालेली रेसिपी आपली 1 महिनाभर तुम्ही याला कंटेनरमध्ये सेव्ह करून तुम्ही खाऊ शकता. दह्यासोबत, चहासोबत एकदम मस्त असा हेल्दी नाश्ता बनवलेला आहे. आजचा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा फ्रेंड्स, आणि कमेंट्समध्ये मला सांगा कसा वाटला ते. चला सुरू करूया. 1 कप मुगाची डाळ घेतली आपण, त्याला 2 तासापर्यंत भिजायला ठेवली. आधी तिला स्वच्छ धुवून घेतली 2 ते 3 वेळा पाण्याने. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मुगाची डाळ आपली मस्त फुललेली आहे. आता याच्यातलं पाणी आपण काढून घेऊया. डाळ आपली सुकी करून घ्यायची आपल्याला. सुकी म्हणजे आपलं फक्त पाणी काढून घ्यायचं, पाणी थोडं ठेवायचं नाही. गाळणीने आपण सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. आणि आता आपण याला एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. प्लेटमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर आपण काही याच्यामध्ये आता मसाले टाकायचे आहेत. हळद टाकून घेऊया. त्याच्यानंतर 1 छोटा टेबलस्पून काश्मीरी लाल मिर्च पावडर, चवीनुसार मीठ, मी अर्धा टेबलस्पून इतकं टाकते. त्याच्यानंतर जिरे आहे थोडेसे भाजून घेतलेत मी, ते टाकलेत. नंतर बडीशोप देखील भाजून घेतली, ती टाकूया थोडी. आता हा ओवा आहे, ओव्याला थोडंसं असं आपण चोळूनच त्याच्यामध्ये टाकायचं, त्याच्याने त्यांचा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरेल. नंतर मी तेल टाकते 1 मोठा चमचा. कोथिंबीर बारीक कापून घेतली, ती आपण याच्यामध्ये मिक्स केली, कोथिंबीर आणि पुदिना. आता याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ मी 1 वाटी घेतलेलं आहे, थोडं थोडं करून आपल्याला टाकून मिक्स करायचं आहे. तुम्ही बघू शकता आपल्याला बरोबर 1 वाटी गव्हाचं पीठ लागलेलं आहे. आपण ते इतकं टाकून घेतलंय. आता आपण याच्यामध्ये 2 टेबलस्पून इतकं तांदळाचं पीठ टाकायचं आहे. ऑप्शनल आहे, जरी तुम्ही नाही टाकलं तरी पण आपल्या ज्या पापड्या आहेत त्या एकदम क्रिस्पीच बनणार आहे. आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे. आता आपल्याला हा जो डो आपण तयार करणार तो घट्टसर करायचा आहे, सैल झालं नाही पाहिजे. त्यामुळे पाणी टाकताना जरा जपून टाकायचं, थोडं थोडंच पाणी आपल्याला टाकायचं आहे. आता तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे आपला डो तयार झालेला आहे, एकदम घट्टसर बनवून घेतलेला आहे. थोडंसं तेल देखील मी टाकलं होतं 1 चमचा. आता आपल्याला एकदम पातळ असं लाटून घ्यायचं आहे. चपातीच्या आकारासारखा गोळा घेऊनच मी हे तितक्या साईजमध्ये चपातीसारखंच याला लाटले, पण खूप जास्ती आपल्याला पातळ लाटायचं आहे. सो आता आपण एका छोट्याशा वाटीच्या साहाय्याने किंवा एखाद्या झाकणच्या साहाय्याने आपल्याला एकदम छोट्या छोट्या पापड्या टाकून घ्यायच्यात. हे अशा पद्धतीने एकदम छोटे छोटे आपल्याला, तुम्ही तुमची साईज जर मोठी हवी असेल तर मोठी देखील करू शकता, पण मी छोट्या साईजमध्ये करते आहे. सो अशा पद्धतीने आपण अजून एक गोळा घेऊन आपण अशाच पापड्या सेम तयार करून घेऊया. आणि जर तुम्हाला लाटता येत नसेल व्यवस्थित तर थोडंसं पीठ लावलं तरी काही हरकत नाही. तर तुम्ही बघू शकता अवघ्या 1 वाटी पिठापासून तुम्ही बघू शकता किती साऱ्या पापड्या झालेल्या आहे. हा एक मोठं प्लेट भरून, नंतर हा एक दुसरं प्लेट भरून झालेला आहे. गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, तेल देखील टाकलंय, तेल आपलं मस्त गरम झालंय. आता याच्यामध्ये आपण एक एक पापडी लगेचच टाकायची आहे. आता टाकल्यानंतर आपल्याला लगेच त्यांना हात लावायचा नाही, त्या स्वतःहूनच फुलून वरती येतात. त्याच्यानंतरच आपण त्यांना पलटी करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता ज्या ज्या झाल्यात तयार त्या वर आलेल्या आहेत. दोन्ही साईडने मस्त फ्राय करून झालेले आहेत. आता आपण असंच सेम अजून एक बॅच मी तुम्हाला करून दाखवते. हे बघा, ज्या झाल्या त्या फटाफट वरती येतात आणि किती मस्त कलर झालाय, टेक्स्चर खूप छान झालंय. आता आपण या सगळ्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया. मी तुम्हाला दाखवते की आतापर्यंत जवळजवळ किती झालेले आहेत. हे बघा. सो फ्रेंड्स, फक्त 1 वाटी मूग डाळ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ याच्यापासून इतक्या साऱ्या आपल्या पापड्या तयार होतात मूग डाळीच्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रेसिपी आहे, आपण कुठलाही मैदा वापरलेला नाही आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांसाठी देखील खूप हेल्दी रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की रेसिपी ही करून बघा, मला सांगा कशी वाटली ते. सो फ्रेंड्स, मी तुम्हाला एकदा आठवण करून देते की जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईकचं बटन नक्की तुम्ही प्रेस करा. आणि आता मी तुम्हाला दाखवते की ती किती क्रिस्पी झाली आहे ते. हे बघा, तर अशी मस्त क्रिस्पी आपली ही पापडी झालेली आहे. तुम्ही चहा बरोबर खाऊ शकता किंवा दह्याच्या
दह्यासोबत देखील खाऊ शकता। अशी हेल्दी रेसिपी आपली झालेली आहे। आपल्या सगळ्या पापड्या थंड होऊ द्यायच्या आणि थंड झाल्यानंतर एखाद्या काचेच्या कंटेनरमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये, जिथे हवा बंद तुम्ही ठेवू शकता, अशा कंटेनरमध्ये तुम्ही जर व्यवस्थित भरून ठेवलं तर महिनाभर देखील ह्या अशाच्या अशा कुरकुरीत राहतात। तर ह्या नक्की तुम्ही करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका। आणि नेहमीप्रमाणे पुन्हा एक नवीन रेसिपीसोबत मी येईलच आणि दररोज एक रेसिपी येत असते, त्यामुळे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स। तर चला, आजची रेसिपी माझी झालेली आहे, तुम्हाला मी दाखवली, तुम्हाला आवडली असेलच। आता उद्या एका नवीन रेसिपीसोबत आपण भेटूया फ्रेंड्स। तोपर्यंत बाय बाय।